जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय प्रभाग क्रमांक 4 बदनापूर येथील तरुणी विद्यार्थिनीनं ज्योती संजय सुरासे वय वर्ष 17 कला विज्ञान वाणिज्य या महाविद्यालय येथे 12वी वर्गात शिकत असणारी विद्यार्थिनी काल रात्री 9:30 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्येचं कारण अद्याप संशयास्पद असल्यानं अधिक माहिती समोर आली नाहीये। कस्तुरबा गांधी विद्यालयामध्ये जे हॉस्टेल आहे त्यामध्ये हॉस्टेलमध्ये राहणारी 12वीची विद्यार्थी ज्योती सुरासे या नावाच्या विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्यावर माहिती मिळाली असता आमचे स्टाफ आम्ही तात्काळ येऊन त्यांचे आईवडिलांना बोलवून त्यांच्या समक्ष शासकीय रुग्णालयात पोच केली आहे। त्यानंतर आज रोजी सकाळी त्यांच्यावर इन्क्वेस्ट पंचनामा करून PM झालेलं आहे आणि सदरची बॉडी त्यांच्या नातेवाईक ताब्यात दिलेली आहे। सदर मृत्यूच्या अनुषंगाने ती चौकशी जी API करेवाड मॅडम करत आहेत त्यामध्ये चौकशी काही निष्पन्न झाल्यास त्या पद्धतीने कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। तरी सर काय म्हणजे असं वाटतं का केली असेल त्या मुलीनं आत्महत्या? काही संशयास्पद काही संशयास्पद काही मिळालं नाही, त्याचा शोध घेणं चालू आहे। मुलीकडे कुठली सुसाईड नोट वगैरे काही मिळालं नाही आणि कुठला मोबाईल देखील नाही। तर आता पुढची दिशा जी आहे त्यामध्ये कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम असेल काय असेल, कोणाच्या त्रासामुळे काही केलं असेल, घरचे त्रास असेल किंवा इतर मित्रमैत्रिणी काही त्रास असेल ते पुढचा चौकशी करून त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करणार आहोत। तिच्यासोबत असलेल्या मुलींनी काही माहिती दिली आत्महत्येच्या संदर्भात? नाही, जास्त कशामुळे आत्महत्या केली त्यामध्ये असं काही सविस्तर काही सांगितलं नाही त्यांनी। त्यांना माहिती देखील असं आहे असं वाटत नाही। तर त्यांनी जी घडलेली घटना आहे त्यांनी सांगितली 2 वेळा त्यांनी फाशीची घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिल्या वेळेस त्यांनी सोडवलं, त्यानंतर माझ्या करते म्हणून सांगितलं होतं, परंतु त्यानंतर परत त्यांनी त्याच पद्धतीने गळफास घेतला, त्यात तिचा मृत्यू झालेला आहे। बरे, मागील आठवड्यापासून दुसरा प्रकार मुलींना आत्महत्या करण्याचं काय आव्हान करसान तुम्ही? आता ह्या 2-3 दिवसापूर्वीच एक आत्महत्या झाली होती मुलीची, त्यामध्ये देखील असंच MPSC परीक्षा त्या परीक्षा कमी मार्क पडलेल्या भीतीने त्यांनी आत्महत्या केलेली आहे। आणि सर्वांनी परीक्षेची भीती न बाळगता आणि आत्महत्या असा टोकाचा पर्याय निवडू नये, परत प्रयत्न करून त्यांनी यश मिळवावं। प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, जालना, बदनापूर।